आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। एकदा प्रोडक्ट्स मधलं फूड कलर जे वापरलंय ते अप्रूव्ड आहे ना हे चेक करून घ्या। लहान मुलांसाठी पॅकेज फूड चांगलं नसतं हे त्या पॅकेजिंग वरती लिहिलंय की नाही ते एकदा हॅलो, जरा मीटिंग मध्ये नंतर कॉल करतो। ओके, ते एकदा चेक करून घ्या आणि तुम्ही आता जा सगळे घरी। जा जा, आम्ही चिडून नाही सांगत आहे, कारण तुमचं कोणाचंही माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये, तेव्हा तुम्ही घरी जा आता। थँक्यू सर। आनंद, आजच्या मीटिंगमध्ये जे पॉइंट्स डिस्कस केले ते सगळे रेकॉर्ड केले एकदा चेक कर, कारण उद्या जेव्हा हे सगळे लोक भेटतील तेव्हा कोणाच्या काहीही लक्षात नसेल। आत्ताच कोणाचं लक्ष नव्हतं, कोणी घड्याळ बघत होतं, कोणी चोरून मेसेजला रिप्लाय करत होतं। काय करणार, म्हणजे ज्यांच्या बायका निकिता सारख्या असतील ते शिव्या खाणारच ना बिचारे। नाही नाही, निकित तुला शिव्या घालते कारण तू तसाच वागतोस। नाही, निकी मला शिव्या घालते कारण माझा बॉस समर राजवाडे आहे, ज्याला आठवड्यातला दिवस कुठला आहे हेही कळत नाही, जो सतत कामच करत असतो। म्हणजे लोक जेवायला जातात तो कामच करत असतो, लोक झोपायला जातात तो कामच करत असतो, लोक फिरायला जातात हा कामच करतो, लोक फॅमिली बरोबर मस्त क्षण घालवतात, आनंद घेतात, मजा करतात, समर राजवाडे कामच करत असतो, सतत काम 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 आणि काम। गेली 25 वर्ष समर राजवाडे फक्त कामच करतोय। पण यात माझी काय चूक आहे, कारण मला कोणीही फोन करत नाही, माझी घरी कोणी वाट बघत बसलेलं नसतं, माझी साधी चौकशी देखील कोणी करत नाही, म्हणून मी काम करतो। पण तू जा आता घरी, नाहीतर ती मला शिव्या घालेल। ते होणारच नाही, शिवाय मीच खाणार। समोर तुला माहिती का, ते बॉक्सर्स कडे ती पंचिंग बॅग असते प्रॅक्टिस करण्यासाठी। ऍक्च्युली निकीला ना त्या पंचिंग बॅग बरोबर लग्न करायचं होतं, तिने चुकून माझ्या बरोबर केलं, पण फरक काहीच नाही, पंचिंग बॅग आहेच। दादा, ती बघा, ती पांढरी गाडी आहे ना, त्या गाडीचा पाठलाग करा। जरा फास्ट चला ना, ती खूप फास्ट चालली आहे गाडी। अहो दादा, तुम्ही इतके स्लो नका चालू, सिग्नल लागला तर ते पुढे निघून जातील। थोडं थोडं फास्ट चला ना दादा। अहो तुम्ही असं सावकाश नका ना चालू, जरा पटापट चला ना, ती निघून जाईल गाडी। मला तुमच्या साहेबांना भेटायचंय। कोणते साहेब? समर राजवाडे। तुमचं नाव काय? स्वानंदी सरपोतदार। हे बघा, जरा अर्जंट आहे, मला फक्त 5 मिनिटं हवी आहेत त्यांची। ठीक आहे, तुम्ही थांबा इथे, मी आतमध्ये विचारून येतो। दो घातली तुटे ना